आता आढावा घेणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्यांचा। पुणे अपघात प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन। अपघात प्रकरणात कठोरात कठोर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। तर सविस्तर अहवालही मागितला। पुणे पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा, माणुसकी शून्य असलेले हे अजित पवार गटाचे आमदार। राऊतांचा निशाणा, तर मुलासह पालकांवरही गुन्हा दाखल व्हायला हवा, राऊतांची मागणी। पुणे अपघात प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे गृहमंत्री फडणवीसांचे आदेश। आरोपीला विशेष ट्रीटमेंट दिली जात असल्यास पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून संबंधितांचं निलंबन करा, फडणवीसांच्या पोलीस आयुक्तांना सूचना। पुण्यातील अपघाताशी माझा संबंध नाही, काही घटकांकडून माझी बदनामकारक माहिती प्रसारित होते, पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही, सुनील टिंगरेंचं स्पष्टीकरण। आमदार सुनील टिंगरेंनी पुणे पोलिसांवर दबाव आणला, एफआयआर मध्ये बदल केला, माहिती अधिकार कार्यकर्त्या विनिता देशमुख यांचा आरोप। पुणे अपघात प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, आरोपीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, आमदार संजय शिरसाट यांची मागणी। पोलिसांवर कुणाचाही दबाव नाही, पोलीस प्रशासनाकडून कायद्याच्या मार्गाने कारवाई सुरू, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पुणे अपघातातील आरोपी वेदांतचे वडील विशाल अग्रवालला संभाजीनगरमधून अटक, पुणे पोलिसांची कारवाई। मुलगा अल्पवयीन असल्याने काल विशाल अग्रवाल विरोधात गुन्हा दाखल। पुणे अपघात प्रकरणात पोलीस ऍक्शन मोडमध्ये, कोरेगाव पार्क परिसरातील कोझी अँड ब्लॅक पबच्या मालकांना अटक, अल्पवयीन वेदांतला मद्य विकल्यानं कारवाई। विजय वडेट्टीवारांकडून पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, पुणे अपघाताची न्यायालयीन चौकशी करा, वडेट्टीवारांची मागणी। पुणे अपघात प्रकरणी रवींद्र धंगेकरांकडून आरोपी वेदांत अग्रवालचा व्हिडिओ ट्विट, व्यवस्थेला पैशांची टेस्ट आवडली आणि अल्कोहोल टेस्ट निगेटिव्ह आली, धंगेकरांचा आरोप। दिशा सालियन प्रकरणाप्रमाणेच पुण्याच्या प्रकरणातही पुरावे नष्ट केले जाणार नाहीत, पुण्यातील प्रकरणाबाबत पोलीस प्रशासन सतर्क असून योग्य कारवाई होईल, नितेश राणेंचा आरोप। कार चालवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं नसताना वडिलांनी त्यांच्या मालकीची पोर्शे कार मला दिली, तर मद्य प्रदर्शन करत असल्याचं वडिलांना माहिती आहे, आरोपी वेदांतचा पोलिसांना जबाब। पुणे अपघातातील कार नोंदणी विनाच रस्त्यावर धावत असल्याची माहिती, बंगळुरूत तात्पुरती नोंदणी करून कार पुण्यात आणली, आरटीओकडून धक्कादायक माहिती समोर। मतदानाच्या दिवशी झालेल्या ढिसाळ कारभाराची सरकारकडून गंभीर दखल, मतदानाला झालेला विलंब आणि मतदारांची गैरसोय यांची उच्चस्तरीय चौकशी करा, मुख्यमंत्री शिंदेंचे मुख्य सचिव नितीन करीर यांना आदेश। महाराष्ट्रातल्या 13 ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बिघडवण्यात आली, निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून शेवटपर्यंत डाव टाकण्यात आले, संजय राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊतांचा बोलघेवडेपणाच घातक ठरणार, राऊतांचा आक्षेप केवळ हिरव्या शाही संदर्भात, भाजप नेते आशिष शेलार यांचा संजय राऊतांवर निशाणा।